Okay, today we are going to see the next lecture of the properties of the fluids, mechanical properties of the fluid. त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत बघितलं होतं की व्हॉट इज सरफेस टेन्शन नंतर मिनिस्कस, कॉन्केव मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. ठीक आहे, त्याच्या कंडिशन पण बघितल्या, कॉन्व्हेक्सिव्हिटीची कंडिशन बघितली होती, नंतर कॉन्केव्हिटीची पण त्या ठिकाणी कंडिशन बघितली होती. ओके, तर या ठिकाणी तो एक पार्ट महत्त्वाचा आपला थेरॉटिकल झाला होता. आता या ठिकाणी आपण बघतोय व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ इम्प्युरिटीज अँड टेम्परेचर. इफेक्ट ऑफ impurities and temperature on surface tension. इम्प्युरिटीजचा काय फरक पडतो, चला फर्स्ट आपण त्या ठिकाणी थेरॉटिकल पार्ट या ठिकाणी बघू. वेन सोल्युबल सबस्टन्स सच ॲज कॉमन सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन द वॉटर, सरफेस टेन्शन इन्क्रीजेस. आपण एवढं थेरॉटिकल पार्ट नाही लिहिणार आहे, आपण एक दोन लाईनमध्ये बघणार आहे. खूप जास्त डिटेल त्याच्यामध्ये काही पार्ट खूप डिटेल लिहायची गरज नाही, एवढंच लिहायचं. वेन सोल्युबल सबस्टन्स is dissolved in liquid, then surface tension increases. For example, common salt. ज्या वेळेला सोल्युबल सबस्टन्स टाकलं का लगेच त्या ठिकाणी विरघळून जाणार पटकन लवकर, त्याच्यामुळे काय होतं, सरफेस टेन्शन वाढतं. माहीत असू द्या. सेकंड, स्पेरिंगली सोल्युबल. वेन स्पेरिंगली सोल्युबल substances is dissolved in a liquid, then surface tension decreases. स्पेरिंगली सोल्युबल, इकडे फक्त सोल्युबल. आता बघा, ओके, स्पेलिंगली सोल्युबल. आता याचे एक एक्झाम्पल काय आहे? फॉर एक्झाम्पल केरोसिन असेल, अजून डिटर्जंट, एक्सेट्रा. स्पेरिंगली सोल्युबल म्हणजे काय, आपण एखादं त्याच्यामध्ये म्हणजे लिक्विडमध्ये आपण एखादा पदार्थ असा टाकला, त्या ठिकाणी सबस्टन्स असा टाकला आहे की जे त्या ठिकाणी डिझॉल्व्ह होण्यासाठी टाइम कन्झ्युम करते, थोडासा वेळ लागतो. डिझॉल्व्ह होते पण टाइम लागते. आधी तर कसं टाइम लागत नाही, पटकन डिझॉल्व्ह होऊन जातोय. हा टाइम लागणारा जो त्या ठिकाणी सबस्टन्स असतो, त्या सबस्टन्सला जे काय या ठिकाणी सरफेस टेन्शन आहे, त्यामुळे सरफेस टेन्शन डिक्रीज होऊन जातात. ही केस आहे की याच्यामध्ये दोन्ही पण डिझॉल्व्ह होतात. जो फास्ट डिझॉल्व्ह होतो सरफेस टेन्शन वाढतं, आणि जो हळूहळू डिझॉल्व्ह होतो त्या ठिकाणी सरफेस टेन्शन कमी होतं. थर्ड केस बघू आपण. फॉर insoluble impurities are mixed in a liquid, then surface tension again decreases. Insoluble, for example, suppose mercury जर तुम्ही वॉटरमध्ये टाकलं तर सोल्युबल होत नाही, पण त्याच्यामुळे सरफेस टेन्शन डिक्रीज होतं, हे माहीत असतं. ओके, नंबर 4 फॉर द टेम्परेचर. या ठिकाणी टेम्परेचरसाठी काय आपण बघू, इफेक्ट ऑफ टेम्परेचर.
as the temperature of the liquid increases, its surface tension decreases. As temperature of liquid increases, its surface tension decreases. The temperature at which surface tension becomes zero that temperature is known as critical temperature. Okay, this is all about the surface tension. बघा, टेम्परेचर ऑफ द लिक्विड इंक्रीजेस, इट्स सरफेस टेन्शन डिक्रीजेस. टेम्परेचर वाढवलं का सरफेस टेन्शन कमी कमी होत गेलं. अजून टेम्परेचर वाढवलं सरफेस टेन्शन अजून कमी झालं. अजून टेम्परेचर वाढवलं अजून सरफेस टेन्शन कमी झालं. ॲट सर्टन टेम्परेचर द सरफेस टेन्शन बिकम झिरो. दॅट टेम्परेचर इज नोन ॲज क्रिटिकल टेम्परेचर. ओके, दिस इज ऑल अबाउट द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. कोणते कोणते सोल्युबल इम्प्युरिटी आहे, स्पिनिंगली सोल्युबल इम्प्युरिटी आहे, नंतर इनसोल्युबल इम्प्युरिटी आहे, आणि नंतर आपण या ठिकाणी काय बघितलं, टेम्परेचर बद्दल माहिती बघितली अँड द डेफिनेशन ऑफ द क्रिटिकल टेम्परेचर. ठीक आहे, राईट डाऊन दिस. याच्यानंतर पुढचा पार्ट आपण बघणार आहे. Okay, now we are going to see the excess pressure across the free surface of a liquid. Excess pressure across near the surface of the liquid. लिक्विडच्या जवळचा जो काय सरफेस आहे त्याच्या जवळ जे प्रेशर आहे ते डिसाइड करतं की व्हॉट विल बी द शेप ऑफ द लिक्विड. ठीक आहे, म्हणजे प्लेन सरफेस असेल तर त्या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे, कॉन्केव्ह सरफेस असेल किंवा कॉन्व्हेक्स, म्हणजे हे बघा कॉन्व्हेक्स शेप असेल किंवा कॉन्व्हेक्स शेप असेल, कोणता पण शेप असला त्या ठिकाणी कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स, ते कसं काय तयार झालेले आहे, त्या ठिकाणी फोर्सेस काय ॲक्ट होतात, त्या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे, आपण याच्यावरती डिपेंड आहे, म्हणजे आपल्या ह्या पॉईंटवरती, आणि ह्यामध्ये आपण डिस्कस करतोय. ठीक आहे, इन दिस we are going to study the shape of the liquid. Shape of the liquid is plane, concave or convex due to pressure and forces near the liquid surface. ठीक आहे, दिस इज द वन पार्ट. ओके, आता यानंतर बघा आपल्याला काही डायग्राम आणि काही थेरोटिकल पार्ट या ठिकाणी बघायचा आहे. तर एक प्रत्येकाची डायग्राम वेगवेगळी आहे, त्याच्यासाठी 3 आपण डायग्राम बघणार आहे सध्या. तर 3 डायग्रामला काही थेरोटिकल पार्ट जो आहे किंवा जे काय नोटेशन्स यूज केलेले ते कॉमन आहेत 3 डायग्रामला, त्यामुळे ते 3 डायग्रामच्या आधीच ते नोटेशन्स आपण सांगतोय. ठीक आहे, आपण बघा, लेट ए मॉलिक्यूल जस्ट अबाउट द लिक्विड सरफेस. ठीक है, बी मॉलिक्यूल जस्ट बिलो द
liquid surface, just below the liquid surface. The level difference between A and B, between A and B directly, between A and B is negligible. ओके, म्हणजे बघा ना, एक इथं या ठिकाणी लिक्विड सरफेस आहे. लिक्विड सरफेसच्या हा सरफेस ऑलरेडी लिक्विड सरफेस ऑलरेडी खूप लहान असणार आहे. त्या लिक्विड सरफेसच्या जस्ट वरती आणि त्या लिक्विड सरफेसच्या जस्ट खाली वरती असलेला मॉलिक्यूल आणि खाली असलेला मॉलिक्यूल येतो त्या लिक्विड सरफेसच्या. ठीक आहे, ओके. कन्सिडर A is at the atmospheric प्रेशर. कुठे ॲटमॉस्फेरिक काय म्हणलं आपण, प्रेशर. लेट सी द डायग्राम नाव. या ठिकाणी आपण डायग्राम थोडीशी बघूया काय दिलेली आहे. बघा आता या ठिकाणी आपण डायग्राम ड्रॉ करूया. सपोज दिस इज द कंटेनर ए म्हणू आपण. आता एक एक पार्ट लिहित जाऊ. ए प्लेन लिक्विड सरफेस, प्लेन लिक्विड सरफेस. ठीक आहे, त्याची डायग्राम या ठिकाणी मी ड्रॉ करतोय. हिअर इट इज द प्लेन लिक्विड सरफेस. या ठिकाणी लिक्विड आहे. आधीच म्हटलं होतं हिअर इट इज द ए मॉलिक्यूल, हिअर इट इज द बी मॉलिक्यूल. ठीक आहे, या ए आणि बी मॉलिक्यूलचे इथं समजा एक सरफेस आहे, त्याला त्या ठिकाणी जर आपण कट केला, आपण ऑलरेडी सांगितलंय की सरफेस टेन्शन इज नथिंग बट द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ किंवा फोर्स पर युनिट लेंथ. पण कोणता फोर्स आहे तो टँजेन्शियल आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा स्ट्रेच मेम्ब्रेन असेल, एखादी स्ट्रेच मेम्ब्रेन, त्याच्यावरती जर का आपण ब्लेड मारलं तर तो त्या ठिकाणी असं ओपन अप होईल. म्हणजे तो एक टँजेन्शियल फोर्स असतो, लक्षात घ्या. मग ह्या ठिकाणी पण ए आणि बी इज द मॉलिक्युल्स अबाउट अँड जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. त्या ठिकाणी आपण कट केलं तर इट विल एक्सपिरियन्स द फोर्स इन दिस डिरेक्शन, दिस विल एक्सपिरियन्स द फोर्स इन दिस डिरेक्शन विच इज नथिंग बट द सरफेस टेन्शन. फोर्स ऑफ टेन्शन या ठिकाणी दाखवला आहे FT. बोथ विल कॅन्सल्स इच अदर. ते एकमेकांना कॅन्सल करतील आणि या ठिकाणी तुम्हाला प्लेन लिक्विड सरफेस भेटणार आहे. त्याचा पण थेरोटिकल पार्ट इकडे लिहावं लागेल मला. तुम्ही एवढं पार्ट लिहून घ्या, डायग्राम ड्रॉ करा. मी थेरी इथे रफ करणार आहे. राईट ऑन दिस. बघा या डायग्रामच्या पुढचा पार्ट मी तुम्हाला इथे लिहून देतोय. बघा हिअर इन दिस केस फोर्स FT is balanced as shown in the figure. ठीक आहे, फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे तो बॅलन्स होणार आहे. त्यामुळे मॉलिक्यूल बी वरती तो जो फोर्स ऍक्ट होतोय, बघा यांनी काय सांगितलेलं आहे, प्लेनर फ्री सरफेसेस ऑफ द लिक्विड इन दिस केस द रिझल्टंट फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन FT ऑन द मॉलिक्यूल बी इज 0. जो बॅलन्स झालेला आहे त्यामुळे रिझल्टंट फोर्स काय असणार आहे, मी इथे लिहून टाकतो. रिझल्टंट therefore resultant force acting on B is 0. B वरती जो ऍक्ट होतोय तो कसा असणार आहे, 0. म्हणजे FT 0 असणार आहे. ठीक आहे, ऑन द मॉलिक्यूल बी. नंतर या ठिकाणी दुसरी गोष्ट काय, अँड therefore molecule A and B are at the same pressure. तुम्ही लिहू शकता therefore PA is equal to PB. ठीक आहे, ज्याला प्लेन सरफेस आहे त्याला प्रेशर ॲट A इज इक्वल टू प्रेशर ॲट B कसं असणार आहे, सेम असणार आहे. एवढं लिहून घ्या, मग मी परत इथे एक डायग्राम काढून त्याचं एक्सप्लेनेशन पुढे लिहिणार आहे. ठीक आहे, ओके, राईट डाऊन दिस.
ओके. सेकंड पार्ट कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. याच्यातला बी काय, कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. ठीक आहे. चला याची डायग्राम आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. सगळ्यात आधी डायग्राम काय दिलेली आहे, ज्या वेळेला एखादा कॉन्व्हेक्स शेप एक्झॅक्टली त्या ठिकाणी तयार होत असेल, ठीक आहे. कॉन्व्हेक्स शेप मध्ये एक्झॅक्टली काय होतं, सपोज हिअर इट इज द ए मॉलिक्यूल, हिअर इट इज द बी मॉलिक्यूल. ओके. आणि या ठिकाणी जर तुम्ही फोर्स बघितला तर फोर्स कसा असणार आहे, टँजेन्शियल. आपण ऑलरेडी ते बघितलेला आहे. दिस इज द सरफेस टेन्शन Ft. ठीक आहे. हे बघा, एक गोष्ट समजून घ्या. प्लेन सरफेसला कसं आहे, प्लेन सरफेस असा होता, प्लेन सरफेसला टँजेंट काढले तर त्याच्या अलॉंगच येईल ते. ठीक आहे. आता या ठिकाणी कर्ड सरफेस आहे, कॉन्व्हेक्स या ठिकाणी लिक्विडचा सरफेस आहे. ठीक आहे. तर कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस कुठून, वरतून बघितलं तर, खालून बघितलं तर तो कॉन्केव्ह आहे, वरतून बघितलं तर तो कॉन्व्हेक्स आहे. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, जर तुम्ही फोर्सेस टँजेंट काढले तर असं येईल. आणि दोन गोष्टींना, समजा एक पॉईंट आहे, त्याला दोरीने इकडून बांधून ओढला आणि इकडून ओढलं तर तो जाईल कुठून, असं मधून जाईल. म्हणजे फोर्स कुठे राहील, इन डाऊनवर्ड डिरेक्शन. बघा या ठिकाणी आपण म्हणू की Ft, फोर्स, रिझल्टंट फोर्स इज इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. त्याला काय म्हटलं त्यांनी, Ftच म्हटलेलं आहे. ओके, Ft असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता याचा थेरोटिकल पार्ट आपण या ठिकाणी लिहू. त्यांनी जसे त्या ठिकाणी वर्डिंग यूज केली त्या पद्धतीने आपण करू जरा. ठीक आहे. सरफेस टेन्शन इन द लिक्विड इन द फिगर इज अप्पर कॉन्व्हेक्स. above figure shows surface tension on upper convex, that is view from upper side. अप्पर साइडने त्या ठिकाणी व्ह्यू केलं तर तुम्हाला त्या पद्धतीने दिसेल. ठीक आहे. आता नंतर याच्यामध्ये काय दिलेलं आहे अजून आपण बघू. द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हिअर इन दिस केस, बघा इन दिस केस रिझल्टंट फोर्स आपण इतक्यात बघितलं कसा राहणार आहे, इन डाऊनवर्ड. इन दिस केस रिझल्टंट फोर्स ऑन द molecule B is in the downward direction as shown in figure. ठीक आहे. हे एक्सप्लेन करत नाही बसा की तिथं टँजेंट काढलेले आहेत, मग त्यांचं रिझल्टंट खाली, डायरेक्ट सांगायचं रिझल्टंट खाली, डायग्राम बघून घ्या. ठीक आहे. ओके. आता याचा मिनिंग काय झालंय, देअरफॉर फोर्स ऑन द साइड B, force on side B is greater than force on side A. Therefore, pressure on molecule B, pressure on molecule B, that is concave side, inside the liquid. इनसाइड म्हटलं की त्यांनी कदाचित म्हटलंय नसेल पण आपण लिहितोय, लिहिलेले त्यांनी पण लिहिलेले, इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर than pressure on molecule A, that is convex side, that is outside the liquid.
बघा फोर्सची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, म्हणजे या ठिकाणी बी वरती फोर्स जास्त आहे. फोर्स जास्त आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे. कोणत्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे? बीच्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे ए पेक्षा. बीच्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे म्हणजे कॉन्केव्ह साईड. वरतून बघितलं तर कॉन्व्हेक्स आहे, खालून बघितलं तर कॉन्केव्ह शेप आहे, समजून घ्या. म्हणून कॉन्केव्ह साईडला जे आहे ते प्रेशर पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. वरतून बघितलं तर कॉन्व्हेक्स शेप आहे फ्रॉम अप्पर साइड. खालच्या बाजूने बघितलं तर इट विल लुक लाईक अ कॉन्केव्ह शेप. मग कॉन्केव्ह साइडला त्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे म्हणजे इनसाइड द लिक्विड प्रेशर जास्त आहे रदर दॅन द आउटसाइड द लिक्विड. तर एवढा पार्ट लिहून घ्या. याच्यानंतर सी पार्ट बघणार आहे आपण, कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. ओके, राईट डाऊन दिस. ओके, आता आपल्याला सी टाईप बघायचं आहे या ठिकाणी. काय कॉन्व्हेक्सच्या ऐवजी काय कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. ठीक आहे. तर कॉन्केव्ह मध्ये काय होणार आहे बघा, शेप फक्त तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन चेंज करायची आहे. पूर्ण रफ नाही करत आहे, थिअरॉटिकल पार्ट सेम असणार आहे त्यामुळे मी काय रफ नाही करत आहे. ठीक है. above figure shows the surface tension upper concave. अप्पर कॉन्केव्ह. वरतून बघितलं तर कॉन्केव्ह शेप दिसणार आहे. ठीक आहे. खालून बघितलं तर कॉन्व्हेक्स दिसेल म्हणून आपण दोघांना रेफरन्स दिलाय. मगाशी असा शेप होता तेव्हा अप्पर कॉन्व्हेक्स, वरतून बघितलं का कॉन्व्हेक्स. तसंच याला पण अप्पर कॉन्केव्ह, वरतून बघितलं का कॉन्केव्ह दिसणार आहे. ठीक आहे. हिअर इट इज द मॉलिक्यूल ए, हिअर इट इज द मॉलिक्यूल बी. Here it is the surface tension along the tangent आणि त्यांचा जो काही रिझल्टंट असेल, दोन फोर्सची डायरेक्शन अशी आहे तर त्यांचा रिझल्टंट अप्पर डायरेक्शनला असणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय एफ टी सर रिझल्टंट फोर्स इज इन द अप्पर साइड. आता व्ह्यू फ्रॉम द अप्पर साइड, कॉन्केव्ह तुम्हाला अप्पर साइडने दिसणार आहे. इन दिस केस रिझल्टंट फोर्स ऑन द मॉलिक्यूल बी इज इन द अपवर्ड डिरेक्शन. रिझल्टंट फोर्स कुठे आहे? अपवर्ड डिरेक्शन आहे मॉलिक्यूल बी वरती. ठीक आहे. Thus the force on the B is less than the force on the side A. वरच्या बाजूला आहे फोर्स A वरती जास्त आहे, B वरती कमी, म्हणून B ला कमी असं लिहिलं. Therefore pressure on the molecule B on the molecule B, B कुठे आहे? खालून बघितलं तर कॉन्व्हेक्स आहे म्हणून इथे मी काय लिहिणार आहे कॉन्व्हेक्स साइड इनसाइड द लिक्विड इज लेस. प्रेशर कमी असेल इथे आता ह्या केसमध्ये दॅन द प्रेशर ऑन द मॉलिक्यूल साइड आहे ऑन द कॉन्व्हेक्स. आता हा कॉन्व्हेक्स नाही, वरतून बघितला तर कसा आहे कॉन्केव्ह साइड दॅट इज आउटसाइड द लिक्विड. दॅट इज प्रेशर ॲट बी इज लेस दॅन द प्रेशर ॲट ए. ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर एवढा पार्ट तुम्ही व्यवस्थित लिहायचा आणि याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की प्रेशर शेप कसा पण असू द्या. मगाशी शेप आहे बघा अशा पद्धतीने होता, अशा पद्धतीने असल्यावरती ज्या साईडला कॉन्केव्ह आहे ह्या बाजूला प्रेशर जास्त होतं. आता असं आहे तर प्रेशर ह्या ठिकाणी कॉन्केव्ह साईडला ह्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे म्हणजे प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर इन द शेप. म्हणजे कोणत्या साईडला कॉन्केव्ह साईडला त्या ठिकाणी प्रेशर नेहमी जास्त असतं. ठीक आहे. हे एक माहीत असू द्या. खाली एक लाईन लिहून घ्या, मी डिक्टेट करतो तुम्हाला. Thus from the above two cases we can say that pressure is greater on the concave side. ज्या साईडला कॉन्केव्ह आहे त्या साईडला प्रेशर नेहमी जास्त असतं. फुल स्टॉप. हे लिहून घ्या आणि हे पण लिहून घ्या. म्हणजे हे झाल्यावरती ही जी लाईन सांगितली ते लिहायचं आहे. ओके, हा पार्ट लिहून घ्या आणि जे मी डिक्टेशन सांगितलंय ते लिहून झाल्यावरती लिहायचं आहे. ओके, राईट डाऊन दिस. ओके,
या ठिकाणी आता आपण नेक्स्ट पार्ट बघतोय ड्रॉप्स अँड बबल्स. ड्रॉप्स अँड बबल्स. ठीक आहे. ड्रॉप आणि बबलमध्ये तितकं जास्त काही फरक नाही फ्रॉम द फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण दोघांचा शेप त्या ठिकाणी बघितलं तर स्पेरिकल असतो. ठीक आहे. एखादा आपण असं बघितलं व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बघत असाल स्लो मोशन व्हिडिओमध्ये, पाणी पडलं तर रेनफॉल असेल किंवा पाणी पडत असेल तर त्याचा ऑटोमॅटिकली स्पेरिकल शेप झालेला असतो. त्याच्या मागचं रिझन असतं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन त्या ठिकाणी काय करतं, जे काही सरफेस आहे तो सरफेस ट्राय टू कॉन्ट्रॅक्ट, पण कॉन्ट्रॅक्ट करत असायच्या गडबडीमध्ये आतमध्ये फोर्स जास्त जातो, म्हणजे त्या जे काय सरफेस आहे त्याच्या आतमध्ये फोर्स जास्त जातो आणि आतमध्ये फोर्स जास्त गेल्यामुळे प्रेशर आतमध्ये जास्त होतं. ठीक आहे. देअरफॉर प्रेशर इनसाइड द बबल ऑर ड्रॉप, दोन्ही केसेसमध्ये बबलमध्ये काय असतं डिफरन्स आणि ड्रॉपमध्ये डिफरन्स काय असतं दोघांमध्ये. ड्रॉपमध्ये काय असतं की एक्सपोजर टू द फ्री सरफेस इज वन. फ्री सरफेस म्हणजे काय, एअर सोबत सरफेस जे आहे त्याचं एक्सपोजर वनच आहे, वरच्याच बाजूला आहे फक्त. बट इन केस ऑफ बबल एक्सपोजर टू द फ्री सरफेस इज 2 टाइम्स, कारण वरच्या बाजूला पण एअर आहे आणि आतमध्ये पण एअर असते. ठीक आहे. 2 टाइम्स असतो त्या केसमध्ये. तर ड्रॉप्समध्ये आणि बबलमध्ये तोच त्या ठिकाणी फरक आहे. आता आपण या ठिकाणी ड्रॉपबद्दल बोलू आणि सगळ्यात शेवटी बबलबद्दल बोलूया. ठीक आहे. आता एक एक पार्ट सांगूया. लेट PI, pressure inside the drop, pressure inside the drop. PO, pressure outside the drop, ड्रॉपच्या बाहेरच्या बाजूला असलेलं प्रेशर. ठीक आहे. नंतर PI मायनस P नॉट, सबट्रॅक्शन, एक्सेस प्रेशर, एक्सेस प्रेशर म्हणण्यापेक्षा आपण याला अजून एक वर्ड देऊ शकतो बरं का, एक्सेस प्रेशरच्या ऐवजी. बरं ठीक आहे, एक्सेस प्रेशरच लिहू. एक्सेस प्रेशर. ठीक आहे. एक्सेस प्रेशर म्हणजे एक्स्ट्रा असलेला, आतमध्ये समजा 30 पास्कल आहे, बाहेर समजा 25, तर एक्सेस किती आहे 5 पास्कल. ठीक आहे. आणि आपण सांगितलंय इन बोथ द केसेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप, और ब्रॅकेट मध्ये मी लिहितो बबल, इज ग्रेटर दॅन pressure outside the drop, और या ठिकाणी काय लिहितोय मी बबल. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी डायग्राम काढू छोटीशी एक बघा. Here it is the R radius. ठीक आहे. नंतर या ठिकाणी आपण म्हणूया दिस इज द रेडियस R प्लस डेल्टा R. डेल्टा R म्हणजे काय या ठिकाणी चेंज इन रेडियस. आपण एक एक पार्ट लिहू. रेडियस ऑफ द ओरिजिनल ड्रॉप, R plus delta R, radius of the final shape of the drop, delta R change in radius of the, किंवा change in radius एवढंच लिहू आपण. ओके. ज्याची जी रेडियस चेंज होणार आहे. ठीक आहे. इथून तर इथपर्यंत हा सेंटर आहे, हा इथून तर इथपर्यंत आहे. ठीक आहे. हा एक पार्ट. तर हे हा एक शेप ऑफ द ड्रॉप आहे. सुरुवातीला एक्सेस प्रेशर, आतमध्ये प्रेशर PI, बाहेर प्रेशर त्या ठिकाणी P नॉट. आता इथं मी लिहितो दिस इज द प्रेशर इनसाइड, दिस इज द प्रेशर आउटसाइड. प्रेशर आतमध्ये जास्त असल्यामुळे ड्रॉपच्या त्या ठिकाणी इट विल इन्क्रीज इन द
रेडियस. रेडियस त्या ठिकाणी काय होईल, वाढत वाढत जाईल आणि शेप ऑफ द ड्रॉप थोडासा मोठा होईल. ठीक आहे, मग या ठिकाणी रेडियस पण वाढेल. ती रेडियस आपण डेल्टा आर लिहिलेली आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणू ना, A1 which is equal to 4 pi r square initial surface area. इनिशियल मी इकडे लिहितो, एक मिनिट हा. A1 which is equal to 4 pi r square initial surface area. A2 पूर्ण सरफेस एरिया जो झालेला असेल 4 पाय. रेडियस किती झालेली याची, r प्लस डेल्टा आर, रेडियसचा स्क्वेअर. आता रेडियस इतकी झाली त्याचा स्क्वेअर, म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर इथे आलेला आहे. विच इज फायनल सरफेस एरिया. ठीक आहे, ओके. आपण इथे म्हणूया, याला थोडंसं कॅल्क्युलेशन वाईज आपल्याला लिहावं लागेल. Therefore A2 is equal to 4 pi ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेट स्क्वेअर इंटू केलेलं आहे ना, तर r स्क्वेअर प्लस 2 इंटू r इंटू डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 पाय ने मल्टिप्लाय करू 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय इंटू दिस इज 8 पाय आर इंटू डेल्टा आर. 4 पाय ने मल्टिप्लाय केला 4 पाय इंटू डेल्टा आर स्क्वेअर. दिस इज ऑल अबाउट A2. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण आलेलं आहे. इक्वेशन असंच ठेवतो आणि इथून पुढे मी इकडे लिहिणार आहे. एवढा पार्ट तुम्ही लिहून घ्या आणि मी आता रफ करणार आहे. ओके, राईट ऑन दिस. ओके, या ठिकाणी मी काय लिहितो, ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल देअरफॉर डेल्टा आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. म्हणजे कसं, समजा डेल्टा आर ची व्हॅल्यू आपण असं म्हटलं की 0.2 आहे, त्याचा स्क्वेअर केला ना, स्क्वेअर केलं तर बघा 0.04 होतं, अजून लहान होतं. ज्या वेळेला वेन द व्हॅल्यू इज लेस दॅन 1, एखादी व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल, त्याचा स्क्वेअर केला तर ती अजून लहान होते. लक्षात घ्या, आपल्या डोक्यात काय असतं की स्क्वेअर केलं की व्हॅल्यू वाढते, तसं नाही आहे. ज्या वेळेला व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असते, लेस दॅन 1, ॲट दॅट टाइम वी आर परफॉर्मिंग द इट स्क्वेअर ऑर क्यूब, व्हॅल्यू विल बी अजून त्या ठिकाणी लहान होणार. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. मग त्यामुळे आपण ती निग्लेक्ट करतोय. मग आता बघा, ही टर्म पूर्ण निग्लेक्ट होईल. ही खूप लहान आहे, त्याला 4 पायने मल्टिप्लाय केलं तर ही पूर्ण निग्लेक्ट होईल. देअरफॉर A2 विल बी, A2 काय होईल, 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर इंटू डेल्टा आर. सर ही का नाही केली निग्लेक्ट, डेल्टा आर स्मॉल आहे, त्याचा स्क्वेअर अजून लहान होईल म्हणून स्क्वेअर निग्लेक्ट केला. पण डेल्टा आर निग्लेक्ट नाही करू शकत, स्क्वेअर होता म्हणून केला. समजतंय? ठीक आहे, ओके. आणि ही पूर्ण एक टर्म होईल ना, इंटू असल्यामुळे ही पूर्ण होल टर्म होईल. या पूर्ण टर्मलाच आपल्याला निग्लेक्ट करावं लागेल. ठीक आहे, दिस इज A2. देअरफॉर चेंज इन सरफेस एरिया, चेंज इन सरफेस एरिया, ज्या वेळेला तो ड्रॉप मोठा होणार आहे त्या ठिकाणी त्याचा जो सरफेस एरिया वाढणार आहे. चेंज इन कसं असेल, DA फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. फायनल एरिया काय, इतका आहे. चला लिहू आपण या ठिकाणी फायनल एरिया 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर मायनस A1 हा काय होता तुमचा या ठिकाणी 4 पाय आर स्क्वेअर. इनिशियल A1 हा होता, हे दोघं कॅन्सल झाले. देअरफॉर चेंज इन सरफेस एरिया इज टू 8 पाय आर डेल्टा आर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ work done during expansion. हे बघा, एरिया कितीने वाढलाय, डेल्टा ने थोडा वाढलेला आहे. मग वर्क डन किती झालेलं असेल, थोडं झालेलं असेल, त्यामुळे मी याला काय म्हणतो, DWच म्हणतो, W लिहित नाही. ठीक आहे, वर्क डन इज इक्वल टू काय असेल. आता या ठिकाणी 2 टाईपचे फॉर्म्युले लक्षात घ्या वर्क डनचे. एक फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असेल आणि वर्क डनचा आपण अजून एक बघितलं आहे सरफेस टेन्शन इंटू एरिया. सरफेस टेन्शन इंटू एरिया, कारण आपण बघितलेले सरफेस टेन्शन काय आहे, सरफेस टेन्शन काय आपल्याला ऑलरेडी माहिती. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया अँड सरफेस टेन्शन अगेन इट इज वर्क डन पर युनिट एरिया असा पण असतो. ठीक आहे, या ठिकाणी सरफेस टेन्शन
इंटू दिस. आता सरफेस टेन्शन किती आपलं बघा, आपण हे इक्वेशनला 1 मानलेलं आहे, अजून काही इक्वेशन बाकी का नाही. विच इज इक्वल टू टी इंटू डी ए किती आलेलं आहे 8 पाय आर डेल्टा आर, ही व्हॅल्यू आली. दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके. अँड ऑल्सो वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे काय वर्क डन म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे हे बघा. या ठिकाणी बबल होता स्टार्टिंगला, तो मोठा होणार आहे, त्याला आतून एक फोर्स असणार आहे. दॅट फोर्स इज एक्सेस फोर्स. कोणता फोर्स आहे, एक्सेस फोर्स आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तो जो एक्सेस फोर्स म्हणजे काय एफ. ठीक आहे, मी इथे लिहितो हियर एफ एक्सेस फोर्स. ठीक आहे. डेल्टा आर काय आहे त्या ठिकाणी वाढलेलं, त्या ठिकाणी रेडियस आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट त्याची त्या ठिकाणी झालेली आहे. मग आता या ठिकाणी एक्सेस फोर्स किती तो आपल्याला शोधायचा आहे. ओके, हे रफ करतो आता. या इक्वेशनचं काम झालंय आपलं. तो एक्सेस फोर्स आपल्याला शोधायचा आहे. बघा मी या ठिकाणी म्हणतो एक्सेस फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर इंटू एरिया. हा फॉर्म्युला कुठून आला हे बघ, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय असतं, प्रेशर. मग या ठिकाणी फोर्स कसं लिहिता येईल तुम्हाला, प्रेशर इंटू एरिया. मग एक्सेस फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे, आलं लक्षात. मग या ठिकाणी बघू, एक्सेस फोर्स एफ इज इक्वल टू एक्सेस प्रेशर. स्टार्टिंगला लिहिलं होतं पी आय मायनस पी नॉट, जास्त असलेलं प्रेशर, इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर, जास्त असलेलं, इंटू एरिया. एरिया किती होता स्टार्टिंगला, हा एरिया आहे, चेंज इन एरिया नाही आहे. स्टार्टिंगला हे बघा ज्यावेळेस एक्सपान्शन होते सुरुवातीला एरिया काय आहे पाय आर स्क्वेअर, त्याच्यावरती एक्सेस फोर्स अप्लाय होणार आहे. तो हा किती फोर्स असेल, तिथं असलेलं एक्सेस प्रेशर इंटू तो जो एरिया आहे तो एरिया किती आहे 4 पाय आर स्क्वेअर स्टार्टिंगला. दिस इज सपोज इक्वेशन नंबर 3. Therefore, बघा ही इक्वेशन काय होईल, dw इज इक्वल टू एफ किती आहे पी आर मायनस पी नॉट 4 पाय आर स्क्वेअर इंटू डेल्टा आर. चला याला काही लिहित नाही, याला इक्वेशन 4 म्हणून. Therefore, फ्रॉम इक्वेशन, कोणती इक्वेशन आहे हे स्टार्टिंगला लिहिलं होतं ते इक्वेशन 2 and 4 दोघांवरून. दिस इज द वर्क डन, हे काढलंय, आणि अगेन दिस इज द वर्क डन, हे काढले. दोघांना आपण इक्वेट करूया. पी आय मायनस पी नॉट इंटू 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू कोणतं हे टी इंटू 8 पाय आर डेल्टा आर. चला डेल्टा आर कॅन्सल, पाय कॅन्सल, 1 आर विल बी कॅन्सल, 4 2. चला आपण इथे एक लिहू एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी नॉट, इथे लिहून घेऊ टी 8 पाय आर. ठीक आहे, डिवाइडेड बाय ही टर्म खाली नेऊ 4 पाय आर स्क्वेअर, 1 आर विल कॅन्सल, 8 2 जा, एक आर खाली उरला. देयरफॉर एक्सेस प्रेशर इज इक्वल टू टी अपॉन 2t अपॉन एक आर उरला है आर. दिस इज द एक्सेस प्रेशर ऑफ द ड्रॉप. दिस represents excess pressure inside the ड्रॉप साठी बरं का, बबल साठी आपल्याला बोलायचं आहे. अजून एवढा पार्ट लिहून घ्या, मी बबलचं सांगणार आहे लगेच तुम्हाला. बघा इथपर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे, हे ड्रॉप साठी. ठीक आहे, ॲज ड्रॉप हॅज ओनली वन फ्री सरफेस and bubble has 2 free surfaces. Therefore, excess pressure of bubble will be 2 times of drop. एक्सेस प्रेशर बबलचं डबल असेल का बरं,
बबलला दोन फ्री सरफेसेस आहे, एक वरती पण आहे आणि एक आत पण आहे. ड्रॉपला तसं नसतं ना, ड्रॉपच्या आतमध्ये लिक्विड असतं, त्याला फ्री सरफेस बाहेरून एकच आहे. मग त्यामुळे याचं जे काय आहे एक्सेस प्रेशर त्याच्यापेक्षा डबल असणार. देअरफॉर एक्सेस प्रेशर ऑफ बबल is equal to 2 times of this pressure 2T upon R which is equal to 4T upon R. बुक मध्ये थोडंसं लेंदी आहे, ते इक्वेशन्स वापरायच्या ऐवजी हे लिहून टाकायचं, ही इझी उलट त्यापेक्षा. ठीक आहे, ओके, राईट डाऊन दिस. आणि आज आपण या ठिकाणी थांबतोय, उद्याला आपण नेक्स्ट पार्ट बनणार आहे. राईट डाऊन.